तर ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपनं टीका केली आहे। मामूंची टोळी एकत्र आली तरी फरक पडणार नाही असा हल्लाबोल मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला। तर ठाकरे एकत्र आल्यानं काहीही फरक पडणार नाही असं भाजप आमदार राम कदमांनी म्हटलेलं आहे। कुणालाही युती करण्याचा पूर्ण अधिकार आहे। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाहीये। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही। एअर कंडिशन घराच्या बाहेर न पडणारे महाराष्ट्रानं पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री पाहिले ते म्हणजे श्रीमान उद्धव ठाकरेजी। तर त्याच्यामुळे एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही। सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30 वाक्य येतील, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस तेव्हा राज्यसभेची खासदारकी द्यायची वेळ येते तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस, महानगरपालिकेत कंत्राट द्यायचं असेल तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आठवतो आणि आवश्यकता संपली की मराठी माणसाचा विसर पडतो। तर त्याच्यामुळे कितीही एकत्र आले, युतीची घोषणा झाली तरी 35-40 यांचा आकडा जात नाही हे मात्र निश्चित आहे।